श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन YouTube माध्यमाने बघितले जाणारे, ऑनलाईन पद्धतीने बघितले जाणारे या स्वामींच्या व्हिडिओमध्ये। तर आजची ही व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहे, तुमच्या जीवनासाठी महत्त्वाची आहे, तुमच्या येणाऱ्या वेळेसाठी महत्त्वाची आहे आणि अशा प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाची आहे जी गोष्ट तुमचे आयुष्य ठरवू शकते। तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला भाग्यशाली ठरवतील, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि काही अशा गोष्टी आहेत जे येणारे तुमचे भविष्य सुधरवतील, त्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पूर्णपणे बघून घ्या, कारण की येणारी वेळ ही तुमची असेल आणि येणारी चांगली वेळ सुद्धा तुमचीच असेल। माणूस ओळखायला शिका, या परमेश्वराला ओळखायला शिका आणि प्रत्येक गोष्टीमधून आपल्या स्वामींचा जप करा। आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मुद्दा आताच्या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये फारच महत्त्वाचा आहे, तो मुद्दा सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचविणार आहे। तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम ही तुम्हालाच पाहता येईल आणि येणारे आमचे व्हिडिओ जे तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहेत। म्हणून आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। आणि आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूया। तर सध्याच्या वेळेत या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये आपल्याला नक्की काय करायचे आहे ज्यामुळे आपल्याला आपला परमेश्वर साथ देईल, आपल्याला आपला परमेश्वर प्रत्येक दुःखातून बाहेर काढेल, आपल्याला आपला परमेश्वर आपल्याला आपल्या दुःखांमध्ये आपल्या सोबत राहील आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल। असं काय करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत आहे त्याला मार्ग कसा काढायचा। तर सर्वप्रथम गोष्ट, पुराणांमध्येच लिहून ठेवलेलं की कलियुग हा सगळ्यात बेकार युग राहणार आहे। या युगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही, आपली जवळची माणसे सुद्धा आपले विचार करणार नाहीत, आपली जवळची माणसे सुद्धा आपली राहणार नाहीत। तर त्यावेळेमध्ये जर तुम्ही दूरच्या लोकांचा, म्हणजे जवळची माणसे नाहीत, फक्त तुम्ही दुसऱ्या लोकांची मदत करत असाल, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही दुसऱ्या लोकांची मदत करत असाल तर नक्कीच तुम्ही आयुष्यात यशस्वी ठराल। प्रत्येक दुःखाला तुम्हाला मात देता येईल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार, प्रत्येक सुख मिळणार। फक्त ही गोष्ट करा, या मतलबी दुनियेमध्ये दुसऱ्या लोकांना मदत करण्यास शिका, दान धर्म करा, अन्नदान करा। आणि आता तोच एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर मांडतोय, तो महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा ठरून जाणार आहे। आता तुमचा त्याला मेन मुद्दा सांगतो, नक्की मला काय बोलायचं आहे। तर गेल्या बऱ्याच दिवसापासून आम्ही अशी परिस्थिती पाहतोय की डोळ्यातून पाणी येईल, अंगावरती काटा येईल, हृदयाचे ठोके चुकतील, अशी परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर निर्माण झालेली आहे। फक्त त्या गोष्टीला मात देऊन आपल्याला पुढे जायचं आहे। परमेश्वराने फक्त आमच्यापर्यंत एवढेच संदेश पाठवले की हा विचार फक्त आपल्या स्वामी सेवकांपर्यंत पाठव, स्वामी भक्तांपर्यंत पाठव, बघू कोण कोण मदत करतोय, असा आपला परमेश्वर म्हणाला। आणि नक्कीच मला अपेक्षा आहे या गोष्टीला तुम्ही मदत कराल, कारण की छोटी छोटी अपंग, आंधळी आणि त्याच्यानंतर चिमुकली पोरं ज्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, त्यांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपण आपल्या डोळ्यांनी बघितले तरी सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येईल, आपल्याला मनापासून वाईट वाटेल, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे। अंगावरती काटा येईल, प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने पाहिलं, माझ्या डोळ्यातून पाणी आलं। फक्त मनातल्या मनात एवढे विचार आले की आपल्याला त्या लोकांना मदत करायची आहे, त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवायची आहे। पण त्यासाठी तुम्ही खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। जर या गोष्टीला तुम्ही मदत पाठवत असाल तर नक्कीच तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्व ठरवाल, या मतलबी दुनियेमध्ये माणुसकीचा प्रतीक बनाल। आणि नक्कीच या दुनियेमध्ये तुम्हाला जगायचं असेल, सुखी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा। परमेश्वर स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देईल। तुमच्या आयुष्यामध्ये अजूनपर्यंत सुख आले नाही त्याचं एकमात्र कारण हे आहे, तुमचे मागचे कर्म चांगले नाहीत। तर आत्तापासून कर्म चांगले करा, आत्तापासून या गोष्टीला मदत करा, तुमचे येणारे भविष्य चांगले ठरेल। आणि या गोष्टीसाठी, या मोहिमेसाठी, या गोष्टीसाठी आपल्याला मदत पोहोचवली ते म्हणजे आपल्याला या गोष्टीसाठी सविनंद कांबळे, ज्याचा हर्षद सर, इंगवले सर, त्याच्यानंतर सुलोचना मॅडम, निलेश मॅडम, राहुल सर आणि दीपक सर, या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत पाठवली। त्यांची लाख मोलाची मदत आमच्यासाठी ठरून गेलेली आहे। त्यांच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे।
आणि तुमच्या मनापासून दिलेली लाख मोलाची मदत आमच्यासाठी ठरून जाणार आहे। आणि या गोष्टीला ज्या लोकांनी मदत केलेली आहे, हा शब्द माझा आहे, 101% खरं ठरणार। ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, काही छोटी का होईना, त्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांना पूर्णपणे सुख मिळून जातील। स्वामींसमोर आम्ही फक्त एवढेच निवेदन ठेवू की ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख न यावे। फक्त खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता, आमच्या मोहिमेला मदत पाठवून खूप मोठा काम करू शकता। फक्त माणुसकीच्या नात्याने एकदा या गोष्टीबद्दल विचार करा, एकदा फक्त तुम्ही त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा, ते लोक कसे आयुष्य काढत असतील। नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा आणि खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉल करून इतर कोणत्याही शंका विचारू शकता आणि नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। खाली दिलेला मोबाईल नंबर आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला कोणत्याही मार्फत आम्हाला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। तर आता सर्वप्रथम गोष्ट, जर तुम्हाला या कलियुगामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर हीच गोष्ट लक्षात ठेवा, दान धर्म करा। या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही ही गोष्ट शिकलात तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल। आपल्या घासातला एक घास त्यांना देऊन लाख मोलाचा। तर आता ही गोष्ट लक्षात घ्या, आता आपण जे करतोय त्याची परतफेड आपल्याला पुढच्या भविष्यात मिळते आणि आज जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहे। जर या गोष्टी तुम्ही मनावरती घेतलात आणि या गोष्टी नीट ऐकलात तर तुमचे भविष्य चांगले ठरेल। म्हणून या गोष्टी दुर्लक्ष करू नका, तुमच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहेत आणि या गोष्टी वारंवार ऐकत राहा, कारण की स्वामींचा संदेश हा तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा ठरून जातो, तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो। तर नक्की स्वामींचा संदेश हा पूर्णपणे ऐकून घ्या। म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा, तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल। दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही। माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे, त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे। तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका। आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा, कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते। आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका। हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल। 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा, व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा, मनापासून सांगतोय डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका। श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर डोळे उघडा, डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला। जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत। फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव। आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी।
आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात, कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो, बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली, आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते, ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते. कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही
आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्यासोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आत्तापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्त्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील.
हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्याचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो. आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत. आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो. आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा. आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. आणि त्यानंतर तुला अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगतो. आम्ही गोरगरिबांना व गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक छोटीशी मोहीम राबवली आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे सांगितलेलं आणि त्यानंतर एका व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचे नाव निलेश निक्कम असे आहे आणि त्यांनी आम्हाला 500 रुपयापर्यंतची मदत केलेली आहे. तर त्यांचे मनापासून आभार. आणि खालती तुम्हाला सुपर थँक्स हा ऑप्शन दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा आमच्या या मोहिमेला मदत करू शकता. कारण की आज गरजू लोकांना तुम्ही मदत केलात, नंतर तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगली वेळ येणार आहे. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेली आहे आणि ती सर्वप्रथम गोष्ट मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आत्ताच तुम्हाला सांगतो की जर तुमच्यात माणुसकी असेल तर त्या माणुसकीला सुद्धा फळ मिळते, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुमच्याकडून मदत होत नसेल तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका. कारण की तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा. आज तुम्ही पैशाने नाही तर मनाने मोठे असाल तरी सुद्धा तुम्ही या आयुष्यात पुढे जाऊ शकता. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा, फक्त वाईट मार्गावरती जाऊ नका. चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा. कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा. कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते. त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते.
आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो, कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा, तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव, आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्त्वाचे झालेले आहे, कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत. कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते, आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय, आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्या सोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते, आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायमस्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते. आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल, आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल, आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे, आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही, आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या
गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले आहेत. आणि त्यानंतर जो विषय निघतो तो म्हणजे आपल्या परमात्माचा. जर आपला आत्मा चांगला असेल, जर आपले विचार चांगले असतील, जर आपले कृत्य चांगले असतील, जर आपले नियमित वागणे चांगले असेल, जर आपल्या तोंडी रोज परमेश्वराचं नाव असेल तर 100% परमेश्वर आपल्या सोबत राहणार. 100% परमेश्वर आपली साथ देणार. फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपण ज्या आयुष्यामध्ये जगत आहोत, आपण ज्या जीवनामध्ये जगत आहोत, या सगळ्यांचा मोहमाया, हे सगळ्यांचं रचविणे, हे सगळं खेळ जो आपल्या देवाने रचविलेला आहे, आपल्या परमेश्वराने रचविलेला आहे. व कितीही खोटं बोला, लोकांसमोर कितीही काही दाखवा, परमेश्वराला प्रत्येक गोष्ट माहिती आहे की आपण काय करतोय, आपल्यामध्ये काय आहे. आज तुम्ही त्या लोकांना मदत केली तर ते कोणाला दाखवू नका, पण परमेश्वर स्वतःहून बघतोय की तुम्ही काय करताय. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघाल काय होतं. कारण की आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे, आपला स्वतः परमेश्वर आपल्याला बघत आहे. आपण काय करतोय, आपण काय करत नाही आहे. आपलं आयुष्य हे आपल्या परमेश्वराच्या हातात आहे, लोकांच्या हातात नाही. तर सर्वप्रथम ही गोष्ट दुर्लक्ष करा. लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, आजूबाजूचे काय म्हणतील. आपल्याला जे योग्य वाटतोय, आपला परमेश्वर जे योग्य म्हणतोय ती गोष्ट करा. ज्या गोष्टी आपल्याला योग्य असतात, ज्या योग्य गोष्टी घडतात त्या गोष्टी करा. लोकांचा विचार करू नका, कारण की लोकांचा विचार करून आपली लोक पाठी पडलेली आहेत. एवढेच नाही तर आपल्या लोकांनीच आपल्या लोकांचा घात केला आहे. विश्वासघात सुद्धा आपली लोक करतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपली जवळची माणसं जवळची राहिलेली नाही. या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही. माणसाने फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपण आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा, आपले भविष्य चांगले घडतील. या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकताय, पण ह्याच गोष्टी तुम्हाला वारंवार ऐकायच्या आहेत. कारण की याच गोष्टी तुमचा भविष्य घडवतील आणि तुमचे येणारे भविष्य सुद्धा चांगलेच जाणार. फक्त या गोष्टींवरती विश्वास ठेवा, तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, माणुसकीवरती विश्वास ठेवा, आपल्या देवावरती विश्वास ठेवा. फक्त विश्वास ठेवा. आज तुमचे वाईट दिवस आहेत बाळा, येणारे तुझे दिवस चांगले जातील. येणारे तुझे दिवस खूप चांगले आहेत, खूप सुंदर आहेत. फक्त आयुष्याला खचून जाऊ नको, आयुष्याला दमू नको. स्वामींचं नाव 2 वेळा मुखात घे आणि श्री स्वामी समर्थ बघ, म्हण बघ. प्रत्येक गोष्टीचा तुला पर्याय मिळेल. आणि कधीही खचून जाऊ नको बाळा. परमेश्वर हा तुझ्या सोबत आहे, परमेश्वर हा तुझ्या संगतीला आहे. आपला स्वामी समर्थ हा तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी साथ देईल. फक्त तू जे स्वामी बोलतात त्या मार्गावरती चालून बघ. त्यानंतर तुझ्या आयुष्यात बराच बदल तुला जाणवेल. त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये बरीच गंमत तुला जाणवेल. फक्त तू त्या गोष्टीला लपून राहिलेला आहेस, तू त्या गोष्टींना अजून सामोरे गेलेला नाही आहेस. त्या गोष्टी तुझ्या समोर येणार आहेत. त्या गोष्टींनंतर तुझ्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे. फक्त माणसाने ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या की आपला परमेश्वर आपल्याला बघतोय, आपण काय करतोय, आपण काय नाही करत आहे. त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. परमेश्वराचे नाव मुखी घे. परमेश्वराचे नाव मुखी घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामधली गंमत बघ. आता फक्त एवढेच लक्षात घे, डोळे बंद कर. व्हिडिओ चालू आहे ना, एकदा डोळे बंद कर, लवकर डोळे बंद कर. डोळे बंद केलेस, माझ्या सोबत म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा चित्र आला असेल, जर तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा फोटो आला असेल, आता डोळे खोल आणि यानंतर बघ तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा चित्र आला का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांग. याचा अर्थ स्वामी तुझ्या सोबत आहेत, तुझ्या प्रत्येक गोष्टीला तुझी साथ देतील, तुझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा हात तुझ्या पाठीशी राहील. बोल श्री स्वामी समर्थ. चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे. जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा